म्हणजे होती शेवटला पण ही मॅडम होता का बाकी मॅडम तुम्हाला काय समजलं का त्यामध्ये काही म्हणजे मला माहिती होतं का असं काय झालं असं वगैरे काही आल्यानंतर पण हे सर हे सर होते शेवटला सर तुम्हाला म्हणजे असं काय त्याने काय बोललेलं होतं का मध्ये काय त्रास होते का मध्ये म्हणजे दोन सलाईन लावल्यानंतर बोलत होती ती काय पद आहे तुमचं इथं इथं काय पद आहे? बघा तुम्हाला काही म्हणजे काय बोललेलं काय वगैरे सेवक आहेत मग तुम्हाला कक्ष सेवक म्हणजे तुम्हाला ते सलाईन वगैरे लावण्याचा अधिकार आहे. वरिष्ठांचं ऑर्डर स्वीकारले जाईल असं आमच्या ऑर्डरमध्ये लिहिलं होतं. म्हणजे वरिष्ठांनी तुम्हाला सलाईन लावायला लावली म्हणून तुम्ही ते काम केलं. ठीक आहे माझी वही झाल्या त्या बाईची वही हात बाबा ह्या वहीचा हात बारके बारके लेकर आहेत लेकराला माहिती देखील बोलली नाही लेकर शाळेत पण गेले तेलगावला आई माझी त्या दवाखान्यात जाई तुझा आहे डॉक्टर साहेब कसं आहे हो हा जमादार साहेब हो बोला कसं आहे हे सगळे सिच्युएशन जर बघितलं तर ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा दिसतोय. ठीक आहे आपण काय साहेब कक्ष सेवकाला सलाईन लावण्याचे अधिकार आहेत का डॉक्टर साहेब? हो वकील साहेब कांबळे साहेब ते कक्ष सेवक आहेत आणि कक्ष सेवकाला आदेश देण्यात आला आहे सलाईन लावा म्हणून. त्या कक्ष सेवकाला सलाईन लावण्याचे अधिकार आहेत का? कुणी दिले त्यांना अधिकार? तुम्ही दोन सलाईन आणलो एक सलाईन माझ्याकडे आणलं एक सलाईन तुम्ही आणलो तुम्हाला काय म्हणले माझ्याकडे सलाईन लावा म्हणजे डॉक्टर साहेबांनी दिलेत म्हणलो तुम्ही काय म्हणलो मी आणलो म्हणलो तुम्ही आणलो म्हणलो तुम्ही सलाईन आणलो म्हणलो आणि शीट सलाईन लावलो तेव्हापासून माझी सुना अशी मच करायला लागली. डॉक्टर साहेबांनी बघितले तो खोकला नव्हता डॉक्टर सत्य बोलायचं लेकरवाळाचं वाटोळ करायचं नाही कुणाच्या तुमच्यापाशी इथे आले वाटोळ करता का? तुमचं वाटोळ झालं की आमचं वाटोळ झालं की माझं वाटोळ म्हणायचं तुम्ही हे वाटोळ केलं माझं. नागरगोजे साहेब बोलूया ना आपण इथंच बोलूया. थांबा सर 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 बोला ना नागरिकांमध्येच इथंच बोलूया आपण या ना इथंच एक सर ऑफिसमध्ये तर येतोच मी पण नागरिकांना समाधान होऊ दे तुमच्या बोलण्याचं. बघा प्रत्येक महिन्यामध्ये जर एक महिला जर अशी जर मरून जात असेल इथं उपचाराअभावी तर का लोकांसमोर बोला ना साहेब. मी विचारणार आहे तुम्हाला मी ह्या जनतेचा आवाज बनून तुमच्याकडे येतो साहेब. माझी विनंती असणार आहे सर इकडे या गुंडेले सर इकडे या. हे कुटुंबीय आहेत मी एक पत्रकार म्हणून तुमच्याकडे प्रामाणिकपणे तुम्हाला विचारण्यासाठी आलो आहे. हे कुटुंबीय जे आलेले आहेत त्यांचा थेट आरोप आहे कक्ष सेवक आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या रुग्णांना इथं स्लाईन लावतोय त्यांना अधिकार तुम्ही दिलेले आहेत का? कक्ष सेवकाचे काय अधिकार आहेत याला जबाबदार कोण आहे आजच्या घटनेला साहेब? ही माझी नम्रतापूर्वक विनंती आहे. मागच्या महिन्यात एक महिलेचा बळी आणि ह्या महिन्यात एक बळी तुम्ही जर असं इथं जर माणूस जर मारून जर घालण्यासाठी हे दवाखाना जर चालत असाल अर्थ काय आहे या दवाखान्याला? हा काय झाली कारवाई मागच्या दीपाली वाघमारेच्या प्रकरणामध्ये काय कारवाई झाली? प्रकरण साहेब मी पत्रकार नाही आज एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या समोर बोलतोय. आज पायाची आग मस्तकाला चालली आहे माझ्यातली पत्रकारिता बाजूला ठेवून मी नागरिक म्हणून मी तुम्हाला बोलणार आहोत. स्पष्ट तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब काय कारवाई करणार त्यांच्यावरती सांगा तुम्ही. अधीक्षक म्हणून जबाबदार कोण आहे त्यांच्यावरती कारवाई काय करणार आहे? त्याच्यावर तुम्ही हसत खेळत आलेली पैसा हसत खेळत आलेल्या महिला जर ग्रामीण रुग्णालयामध्ये मृत अवस्थेत जर बाहेर काढत असाल तर याला जबाबदार तुम्ही आहात साहेब. तुम्ही पत्रकारांचे फोन सुद्धा घेतलेले नाहीत. मी स्वतः फोन लावलाय तुम्ही फोन सुद्धा घेतला नाही. हा मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. या लोकांना कळून सगळ्यांना काय चालू आहे. राज्याचे सहकार मंत्री आपल्या मतदारसंघामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये होत असलेला हा प्रकार आहे. आज प्रत्येकाच्या पायाची आग मस्तकाला जाईल असं काम ग्रामीण रुग्णालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं होत आहे. सहकार मंत्र्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही जर या घटनेकडे जर गांभीर्याने लक्ष नाही घातलं तर अजून किती जणांचा हे लोक बळी घेतील हे सांगता येत नाही. साहेब त्यांच्या कुटुंबियांचं तुम्ही साठवण केलं पाहिजे. तुम्ही आहेत कुठे? सकाळी 10 वाजता महिला या ठिकाणी रुग्णालयामध्ये आलेली आहे. हा तुम्ही बोला
या गोष्टीची नोंद घेतलेली आहे आणि पोलीस स्टेशनला हे केलेलं आहे आणि योग्य ती कार्यवाही झालं का पोलीस स्टेशनला कळवलं म्हणजे झालं कळवलं नाही. ही तर प्रक्रियाच आहे हो. ही तर प्रक्रियाच होणार आहे हा. याच्यावर सर तुम्ही जे हलगर्जी केलेले कर्मचारी आहेत त्याच्यावर कंप्लेंट द्या. मागच्या महिन्यामध्ये 32 वर्षे दीपाली वाघमारेचा मृत्यू झाला ग्रामीण रुग्णालयातल्या फक्त कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे. आणि आता बघा तुम्ही कक्ष सेवक सांगायला लागलाय मला वरिष्ठांनी अधिकार दिला स्लाईन लावा म्हणून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. काय चालू आहे हे ग्रामीण रुग्णालयात अहमदपूरच्या? आरोग्य मंत्री हात जोडून विनंती आहे तुम्हाला बघा अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जे होत असा प्रकार आहे कशा पद्धतीने लोक मारून घातले जात आहेत आणि विशेष म्हणजे एससी समाजातल्या लोकांना मारून घातले जात आहे. मी त्याला महिला बोलत आहे साहेब जबाबदार कोण आहे याचं उत्तर पाहिजेत मला. नम्रतापूर्वक आपल्याला विनंती आहे पोलीस तुम्ही पोलिसांना कळवलं ही प्रक्रिया आहे. आता दीपाली वाघमारेचं प्रकरण काय झालं दीपाली वाघमारेचं प्रकरण काय झालं सांगा ना. हा दीपाली वाघमारेचं प्रकरण कुठं आहे तुम्ही प्रक्रिया करणार आहे ते हा महिन्याला जर एक महिला जर तुम्ही जर इथं मारून जर घालत असाल त्याला जबाबदार कोण आहे? 15 दिवस झालं वाघमारेचं प्रकरण कुठे गेलं? तुम्ही कंप्लेंट द्या. कंप्लेंट द्या कंप्लेंट द्या. नागरिकांना कळलं आहे, लोकांना सगळ्यांना कळू द्या. साहेब तुमची प्रक्रिया तुम्ही करा माझं काम मी काम करतो. आज पायाची आज मस्तकाला काय झाली आज माझी माय बहीण इथं उपचारासाठी आल्यानंतर जीव गमवावा लागतो. अरे ग्रामीण रुग्णालय आहे का मृत्यूचा दरबार आहे मृत्यू होण्याचा कारखाना आहे. महिन्यामध्ये एक महिना जर जात असेल म्हणून तर काय या दवाखान्याला बोलायचं आहे इथं या यंत्रणेला काय बोलायचं आम्ही? कोणीच आवाज उठवणार नाही का याच्यावरती? वकील साहेब एक जातीची म्हणून नाही माणुसकीची तुम्ही इथं जाणीव ठेवली पाहिजे. जे कुणी आहेत त्याच्यावर गुन्हा रजिस्टर करा. इथून उचलून काहीतरी करू नका. उचलून आम्ही काय करणार नाही आम्ही कायदेशीर नियम करू त्याच्यानंतर काय असेल ते रिक्षा आपण तक्रार घेऊ काय अडचण नाही. नाही आत्ता तक्रार घ्या हो. नाही आम्ही कशाला देऊ डॉक्टर पीएम करायचं नाही अगोदर तक्रार काय आहे ते पूर्ण हे करा आणि नंतर डॉक्टर म्हणून लागले. 15 मिनिट मी तिच्या नातेवाईकाशी बोललोय पतीशी बोललोय तिच्या सासूशी बोललोय तिच्या मुलीशी बोललोय अजिबात कसलाच तिला आजार नाही कसलाच नाही. महिला ती हसत खेळत आलेली आहे ग्रामीण रुग्णालयात आणि आज तिचा जीव गमावला गेलाय. इथल्या फक्त या दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या हा बळी आहे. सिंधुताई यमलेचा हा बळी आहे या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा. जे कोणी जबाबदार आहेत त्यांना तुम्ही ऍक्शन घेतलं पाहिजे. रजिस्टर करा. साहेब म्हणले ना कंप्लेंट द्या तुम्हाला हा द्या कंप्लेंट द्या अधीक्षकांची कंप्लेंट घ्या साहेब बिलकुल काही हरकत नाही. तुम्ही त्याच्यावर द्यायचे झाली ना आता एक आणखी. घेऊन त्यांच्याकडे गुन्हा रजिस्टर करा FIR फोटो द्या मग येता का तुम्ही तुम्ही तुमचं काम करा साहेब. आहेत डॉक्टर आहेत ना. काम करा. त्या डॉक्टरचं काम म्हणणं जोपर्यंत FIR होत नाही त्यांना तोपर्यंत काहीतरी आजार होता बघावं लागेल ते. सांगा बरं, आजार होता तर काय होतं पण आज सगळ्यांचं हे आहे की या ठिकाणी हलगर्जीपणाला झालेला निष्काळजी. 100% हलगर्जी बनवलं त्यांचे कर्मचारी सांगायला घरचे सांगत फक्त नॉर्मल संडास उलटी जर होत असेल एवढे म्हणजे ह्या स्टेपला जात असेल गोष्ट आणि त्याला ट्रीटमेंट वेळेवर भेटली नाही ना 3 तास इथं ती वेटिंग मध्ये राहील 9 ते 12 पर्यंत. आई हलगर्जीपणा स्लाईन कोण लावलं पाहिजे? होय अचानक इथं दुसरा पेशंट आला ऍक्सिडेंट झालेला त्या महिलेला तिथून काढण्यात आलं. मग तिकडे गेल्यानंतर स्लाईन बदलण्यात आलं. बदलताना त्याला कोण जबाबदारी घेतलं पाहिजे? हे ग्रामीण रुग्णालयाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची विशेष म्हणजे अधीक्षकांची जबाबदारी आहे. मात्र हे अधीक्षक ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक जे आहेत संपूर्ण निष्काळजीपणाचं काम आहे. काय तक्रार देणार आहे ते घ्या साहेब आणि करा कारवाई करू.